बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही. बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी. हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, त्यामुळे सरकारने बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीतून अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली. जोपर्यंत बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. मी नेहमी पाठीशी उभा असेन, असं वक्तव्य मुंडे यांनी केलेलं आहे. बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी बीडमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं. हा बंजारा समाज तेलंगणात, राजस्थानात, देशभरात अनुसूचित जमाती प्रवर्गात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार याबाबतीत विचार करेल तसा प्रयत्न मी करणार आहे. हा माझा वैयक्तिक लढा आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे. त्यानुसार आता आधीचे एसटीचे आणि नव्यानं येऊ घातलेले एसटी यांचा मेळ घालावा, त्याचा अभ्यास करावा, त्यानुसार संविधानाच्या चौकटीत बसून आरक्षण द्यावं, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का? हे दोन्ही समाज एकच आहेत, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानून छाती ठोकून, कारण ते आत्ता झालंय. हे करत असताना जर हैदराबाद गॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न मिळत असेल, तर आजच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल. भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल, हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो. आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे. काळकुटे साहेब, आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बीड.